धुळे जिल्ह्यात ग्राम रोजगार सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। सेवकांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करणे, मानधन वाढ तसेच PF विमा आणि इतर सामाजिक सुरक्षा योजना लागू करण्याचा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। तसेच 3 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली। यासंबंधीचे निवेदन धुळे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। तसेच या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद संधानशू, उपाध्यक्ष बलसिंग पावरा, कोषाध्यक्ष लक्ष्मण ठाकूर, सचिव देवा पावरा, सहसचिव कैलास ठाकूर आदी उपस्थित होते। दरम्यान शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्राम रोजगार सेवक संयुक्त कृती समिती जिल्हा धुळे यांच्या वतीने देण्यात आला। आज आम्ही धुळे जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांच्या वतीने मी जिल्हाध्यक्ष विनोद संधानशू आग्रहाचे निवेदन करून आमच्या ज्या काही शासन दरबारी 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय हा प्रलंबित असून त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आहे। शासन निर्णय 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णयामध्ये आम्ही आजपर्यंत 17 वर्षापासून ग्राम रोजगार सेवक म्हणून ग्रामपंचायतीच्या कार्यालयावरून गाव पातळीवरून लाभार्थ्यांना लाभ देणे व त्यांचे जॉब कार्ड तयार करणे, शिवाय त्यांना KYC करून देणे, युक्तधारा पोर्टलमार्फत त्यांना त्यांचे कृती आराखडा तयार करणे, असे विविध प्रकारचे आम्ही काम करत असतो। परंतु आम्हाला 17 वर्षापासून शासनाने कुठल्याही प्रकारे आमच्याकडे लक्ष न देता आम्हाला आमच्या न्यायापासून व हक्कापासून वंचित ठेवलेले आहे। त्याकरिता आम्हाला जे काही 2.25% आजपर्यंत कामाच्या रूपाने मानधन दिले जातं, त्याच्यावर आमची पूर्णपणे उपासमारी होत आहे। त्याच्यामुळे आम्हाला शासनाने जो 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय मंजूर केलेला आहे तो त्वरित लागू करण्यात यावा, म्हणून आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी महोदय धुळे यांना विनंती करून आमचं जे काही घराणं आहे ते अर्थसंकल्पामध्ये शासन दरबारी पोहोचवण्याचं काम करावं आणि ते आम्हाला न्याय देण्यासाठी सहकार्य करावं एवढी विनंती करतो।